HDFC सर्कलजवळील शूज एनेक्स दुकानाला आग. पोटमाळ्यावर असल्याने अग्निशमन दलाला अडथळा. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात. नवीन पनवेल येथील HDFC सर्कलच्या बाजूला असलेल्या एनेक्स शूजच्या दुकानाला आग लागल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. मंगळवारी सकाळी पोटमाळ्यावर आग लागल्याने जागेअभावी अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे पोहोचण्यास अडथळा येत होता. अथक प्रयत्नानंतर JCBच्या साहाय्याने साहित्य बाजूला करून आग विझवण्यात आली. यात दुकानातील सामान जळून खाक झालाय. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. एनेक्स शूज दुकानातून धूर निघतोय अशी माहिती निलेश घोडके यांनी पहाटे 4:30च्या सुमारास अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर त्वरित अग्निशमन दलाचं वाहन हजर झालं, परंतु दुकान बंद असल्याने कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून दुकान उघडण्यात आलं. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. परिस्थितीचं गांभीर्य पाहता अग्निशमन दलातील वॉटर टँकर तसंच जुने पनवेल येथील अग्निशमन केंद्रातून अग्निशामक विमोचक प्रमुख अंकुश येळे हे आपल्या अग्निशमन दलाच्या वाहनासह दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुकानांमध्ये सामान जास्त असल्याने पोटमाळ्यावर असल्यामुळे आग विझवण्यास अडथळा येत होता. आरोग्य निरीक्षक अनिकेत जाधव यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून JCBची मदत घेण्यात आली. अखेर JCBच्या साहाय्याने साहित्य बाजूला करून आग विझवण्यात आली. खान्देश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पोलीस निरीक्षक पंडित पवार, उपपोलीस निरीक्षक अशोक महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांना घटनेची माहिती दिल्यानंतर आगीचं कारण, त्यात झालेलं नुकसान याची चौकशी करण्याचं कार्य दुपारी उशिरापर्यंत सुरू होतं. ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल.